ज्ञानेश्वरी अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निदान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साचा सारिखे. आधीच विवेकाची गोटी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला पुसुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. कैसी आगळी कदैवाची, जे गंगा जोडली अमृताची. हो का तप जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात अगवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसो अतिप्रसंगे, सांडून गीताची ते सांगे. जे श्रीकृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलिजत असे. जे न संगेची पितिया वसुदेवासी, जे न संगेची माता देवकीसी. जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बीक, यातीची हाती. सनकादिकाची या आशा, वाढिनल्या किर बहुवसा. परित्यायने माने यशा येतेची ना. या जगदीश्वराचे प्रेम, येत दिसतसे निरुपम. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. ए मज एकवंकियाचे स्थिती आवडत असे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे. जेत ध्यानाचेही डोळे पावतीना. तो हा निज स्वरूपू, अनादि निष्कंपू. परिकवणे माने सकृपू झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलतडी. कैसा याची आवडी आवरला असे. श्री भगवान वाच. इमं विवस्वते योगं, प्रोक्तवानहमव्ययं. विवस्वान मनवे प्राह, मनुरिक्ष्या कवे ब्रवीत. मग देव म्हणे पंडुसुता, हाची योगो आम्ही विवस्वता. कथिला परिते वार्ता बहुवा दिवसाची. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती अगवी निरुपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली अद्यहि गा. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. मग आणि काही या योगा ते राजर्षी झाले जाणते. परी ते तोने आता संप्रते नेने जे कोणी. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. मनोने पडिला विसरू आत्मबोधाचा. अवाटलिया असता बुद्धी, विषय सुखची परमावधी. जीवो तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवण्यांची आगावी. पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवे काय अथी. का बहिरियांच्या स्थानी, कवन गीता ते मानी. की कोल्या चांदणे आवडी उपजे. पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. तैसी वैराग्याचे शिवन देखती. जे विवेकाची भाषा नेणती. ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. कैसा नेणो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला. म्हणून योग हा लोपला लोकी ये. स एवायं मयात्यध्य योग प्रोक्त पुरातन. भक्तोषि मे सखा चेती, रहस्यं ह्यो तदुत्तमं. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता. सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवी जे निजगूज परी केवी राखो तुझ. जे पडियेसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा.
मैत्रियेची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचो जाओ जरी संग्रामारूढ आहो जहालो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा बजही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे अति अर्जुनोवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां तुमादो प्रोक्तवानिति तव अर्जुन म्हणे श्रीहरी माया पुलियाचा स्नेह करी तेत विस्मय कायावधारी कृपानिधे तू संसार श्रांताची सावली अनाथा जीवांची माऊली अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळे का देवी जे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझचे पुढा आता पुसेन जे मी काही तेथे निके चित्त देई देवीचे दैवे कोपावे नाही बोला एका तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे कमज चित्ता मानेचे ना जे तो विवस्वतो म्हणजे काही ऐसे हे वडिला ठावे नाही तरी तुवाची केवी काही उपदेशिला तू ऐकजे बहुता काळाचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणून गा ये मातुचा विसंवादू देवीचे देवा चरित्र तुझे आपण काहीच नेनिजे हे लटके केवी म्हणजे एकी हेळा परी हेचे मातू अगवी मी परियसे ऐसी सांगावी जे का तुवा तयारवे उपदेश केला श्री भगवान वाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप तव श्रीकृष्ण मने पंडुसुता तो विवस्वतु जय होता तय आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परिण स्मरसी आपुली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते ते समस्तही स्मरे धनुर्धरा अजोपि सन्नव्यात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामदिष्टाय संभवाम्यात्ममायया म्हणून हे आगवे मागील मज आठवे मी अजुही परिसंभवे प्रकृती योगे माझे अव्यत्व तरी न नासे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावसे माझ्या चिठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधिनू ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी घडे एरवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाची निआधारे एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्य लागी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जय धर्मजात अगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा गुहा स्वभावे अद्यु असे मनोनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाटवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा